जगायला सर्वात जास्त महत्त्वाचा असतं तो म्हणजे पैसा. हा असं बोलू शकता की तुम्ही क्लिशे आन्सर आहे. हे पॅसिव्ह इन्कम म्हणजे नक्की काय प्रकरण आहे? पहिलं जे प्रश्न आहे स्वतःला विचारायचं, मला हवं काय. तर तुला हे इन्स्पिरेशन कुठून मिळालं? तर तो मेंटल मॉडेलचा कॉन्सेप्ट मला त्यांच्याकडनं कळाला. गुंतवणुकीतून पैसे कसे जनरेट होतात? आज बाय करा, उद्या सेल करा. त्याचं एक आयडियोलॉजी काय आहे फायनान्शियल प्लॅनिंगची? आयडेंटिफाईंग राईट अपॉर्च्युनिटी ॲट डिस्काउंट. व्हॉट आर द न्यू ऑप्शन्स फॉर द इन्व्हेस्टमेंट? पण SIP मध्ये तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन हा बिल्ड होतो. कॉर्पस म्हणजे काय? तर पॅसिव्ह इन्कम हा एक सिस्टम. याचा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये रोल किती महत्त्वाचा आहे? मला इक्विटी मार्केट्समध्ये फक्त स्टॉक्स नाहीये. तर असं 24 तासात काय ग्रोथ होणार आहे? कॉर्पस म्हणजे तुमचा लमसम अमाऊंट. आयडियलिस्टिक काय पिरियड असतो? तर तो इनेट पॅशन तो माझा नंबरचा होता. तर म्हणजे मार्केट वर जातं तेव्हा ते काय होतं आणि खाली पडतं तेव्हा काय होतं? नमस्कार मित्रांनो, मी निरंजन कुलकर्णी आमच्या परिवर्तन क्रिएशन्स या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मनातल्या गोष्टी या शृंखलेतला आज 25वा भाग तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे. कसं असतं ना, जगायला सर्वात जास्त महत्त्वाचा असतं तो म्हणजे पैसा. पैसा असेल तर सगळं काही शक्य आहे असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, की पगारवाढ किंवा व्यवसायातला नफा याच्या पलीकडे जाऊन पण पैसे कमवण्याचे मार्ग आहेत आणि तो सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे गुंतवणूक. गुंतवणुकीतून पैसे कसे जनरेट होतात? सध्या पॅसिव्ह इन्कमबद्दल सगळीकडे बोललं जातंय. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत खास पाहुणे आहेत. ते म्हणजे श्रीयुत आदर्श नगरद. आदर्शबद्दल तुम्हाला खास सांगू इच्छितो, की वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्याचा शेअर मार्केटशी परिचय झाला. आर्थिक साक्षरता ही व्हिजन ठेवून त्यांनी काम करायला सुरुवात केली. वयाच्या 23व्या वर्षी स्वतःच्या वडिलांबरोबर आणि एका भागीदाराबरोबर PBA कॅपिटल नावाची त्यांनी सेबी रजिस्टर कंपनी सुरू केली आणि सब ब्रोकर म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि आज वयाच्या फक्त 26व्या वर्षी तो स्वतःची कंपनी लीड करतोय. आत्तापर्यंत 500 पेक्षा जास्त ग्राहकांना आणि 1000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आर्थिक साक्षरतेचे धडे सुद्धा दिलेले आहेत. तर हे पॅसिव्ह इन्कम म्हणजे नक्की काय प्रकरण आहे? खरंच असं शक्य आहे का? कुठली स्ट्रॅटेजी वापरावी? इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये डिसिप्लिन काय असावी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असेल, तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. 1 मिनिटसुद्धा स्किप करू नका. आणि नेहमीप्रमाणे एपिसोड सुरू होण्यापूर्वीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आदर्श, येस. खूप खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू. आणि तुझा एकूणात जो प्रवास आहे, इतक्या कमी वयात तू एवढी मोठी झेप घेतलेली आहेस. खरंच त्याबद्दल तुझं खूप कौतुक आहे आणि तुला मनःपूर्वक आम्ही अभिनंदन पण करतो तुझं. हं. थँक्यू. तर इंट्रोडक्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे ऑब्व्हियसली माझ्या मनात पहिला प्रश्न हा येतोय, की पॅसिव्ह इन्कमबद्दल सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे, बरोबर. की लोकांना असं वाटतं, की बाबा हां, निवांत मी कुठेतरी झोपलेलो आहे आणि माझ्या अकाउंटला पैसे यावेत. ही साधारण अशी पॅसिव्ह इन्कमची व्याख्या सध्या होत चालली आहे. बरोबर. पण आता तू गेले 10 वर्ष या क्षेत्रात काम करतोयस. तर मला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल, की पॅसिव्ह इन्कम म्हणजे नक्की काय आणि ते कसं जनरेट होतं? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. हं. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, असं नाही की मी बसलो निवांत हां. आणि मला इथे पैसा पडतोय हां, हां. आरामात. हं, तर पॅसिव्ह इन्कम हा एक सिस्टम आहे. हं. आणि त्या सिस्टमचे 4 भाग असतात. हं. आणि त्यातला एक भाग म्हणजे तो तुमचा येतो कॅश फ्लो. ठीक बरं. आहे. जे सगळे फोकस करतात की मला एक इन्कम हवा आहे हं, आणि ते येत राहावं. हं. तर तो फक्त एक भाग झाला त्यातला. हं. तर ते 4 भाग कोणते? हं. तर पहिला येतो तो कॅपिटल प्रिझर्वेशन. बरं. बरोबर? हं. म्हणजे तुम्ही साठवलेलं, मेहनत करून तुम्ही पैसे कमवलेत. हं. तर ती जर का सेव्ह नसेल, हं. तर एक ना एक दिवस ती पूर्ण शून्य होऊन जाईल. हं. तर ते असं होता कामा नये. बरोबर आहे. तर फर्स्ट येतं कॅपिटल प्रिझर्वेशन. हं. दुसरं येतं कॅपिटल अप्रिसिएशन. हं. आपल्याला पण माहिती आहे की आजकाल महागाई इतकी झालेली आहे. हं. ठीक आहे. म्हणजे तुमची दरवर्षी ऑलमोस्ट 6 to 8% च्या आसपास तुमची जी महागाई वाढत जाते. बरोबर. तर मला अशी सिस्टम हवी आहे की जिथे महागाई मला अफेक्ट नाही करणार. हं, हं. तर दुसरं येतो कॅपिटल अप्रिसिएशन. हं. तिसरं येतो कॅश फ्लो. हं. बरोबर? म्हणजे त्यातनं मला मिळणारा जो इन्कम आहे, हं. तो झाला कॅश फ्लो. हं. आणि चौथा दॅट इज टॅक्स. ओके. तर ह्या चारही गोष्टीचा जो समावेश करून जो एक सिस्टम बनला जातो, हं, हं. तर त्यालाच आपण पॅसिव्ह इन्कम स्ट्रॅटेजी किंवा पॅसिव्ह इन्कम हं. सेटअप असं बोलू शकतो. हं, हं, हं. मार्केट सध्या खूप मोठं आहे आणि बरोबर. आपण बघतोय की फ्लक्च्युएट होतंय मार्केटसारखं. बरोबर. तर तुझ्या मते कुठल्या प्रकारच्या स्टॉक्समध्ये
हम्म. आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे, जेणेकरून तिथनं पॅसिव्ह इन्कम किंवा चांगला परतावा, कॅश फ्लो बद्दल तू आता मेन्शन केलं, बरोबर तो कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने जनरेट होऊ शकेल. बरोबर हे तू काय सजेस्ट करशील? बरोबर हम्म. पहिलं जेव्हा पण आपण सिस्टम क्रिएट करतो किंवा जर का आपण स्टॉक मार्केट पाहिलं, हम्म. पहिलं येतो एक्सेप्टन्स, की हम्म. एक्सेप्ट करा की स्टॉक मार्केट हा वोलेटाईल आहे. हम्म. 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 बरोबर. हम्म. तर जेव्हा मी एक्सेप्ट केलं की हे वोलेटाईल आहे, हम्म. हम्म. तर मला व्होलॅटिलिटी मध्ये माझा फायदा बघायचा. हम्म. हम्म. ठीक आहे. हम्म. तर व्होलॅटिलिटी कसं, की जर का मार्केट वर गेलो, जर का आणि वर जाऊन परत खाली आलो, तर खाली आलं तर मला स्वस्तात मिळत आहे ना, बरोबर आहे. मला ती अपॉर्च्युनिटीज नाही मिळाली तर मी कमवणार कसं? हम्म. 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 तर जेव्हा तुम्ही स्टॉक सिलेक्शन करता, हम्म. हम्म. तेव्हा महत्वाची गोष्ट ही आहे, आयडेंटिफाईंग राईट अपॉर्च्युनिटी हम्म. ॲट डिस्काउंट्स. बरोबर. आणि जर का ते तुम्ही केलात तर यू विल हम्म. गेट अ गुड बास्केट ऑफ स्टॉक्स. हम्म. हम्म. यू विल डू वेल इन स्टॉक मार्केट. ओके, ओके. येस. आता मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी जसं तू म्हणलास, की वयाच्या 16व्या वर्षी तू बरोबर. सुरुवात केली अभ्यासाला. तर ही प्रेरणा तुला कुठून मिळाली? की ज्या वयात मुलं फुटबॉल खेळत असतात, क्रिकेट खेळत असतात किंवा बरोबर अन्य इतर गोष्टींमध्ये बिझी असतात. कॉलेजची सुरुवात आहे बरोबर 16 म्हणजे. बरोबर तर तुला हे इन्स्पिरेशन कुठून मिळालं? हे आपण हे असं काही करावं. बरोबर बरोबर. त्याबद्दल सांग जरा? तर मला आधीपासून, लहानापासून मला मॅथ्स म्हणजे फार आवडतं. प्रचंड आवड म्हणजे अच्छा. मॅथ्समध्ये. अच्छा. आणि जेव्हा नंबर्स येतात, हं. तेव्हा जो त्याला काय म्हणतात, आतून एक जे इनेट पॅशन आहे इन म्हणतो. इनर व्हॉईस. हां, इनर व्हॉईस म्हणू हां, शकतो. हां, हां. तर तो इनेट पॅशन तो माझा नंबर्सचा होता. हं, हं. म्हणून मी हे जे स्टॉक मार्केट आहे, अँड दॅट इज एंटायरली अराउंड नंबर्स. हं, हं, हं. ठीक आहे. तर मी चालू त्या हिशोबाने केलं. हं. पण करता असं कळालं, हं. की इट इज मोर अबाउट सायकॉलॉजी, नॉट अबाउट नंबर्स. अच्छा. ओके. तर हं. तशी मग सुरुवात झाली. हं, हं. आणि हळू मग भरपूर चुका केल्या. हां. म्हणजे असं म्हणतात ना, की काही हं. शिकायला यू हॅव टू पे द प्राइस. करेक्ट, करेक्ट. तर आय हॅव पेड द प्राइस. बरं. आणि ते सगळ्या चुका करत हं. मग नंतर कळालं, की अरे यार, ह्या चुका होतायत हं, हं. जनरल इन्व्हेस्टर्स कडनं. बरोबर आहे. तर तसं होता कामा नये. हं, हं. तर म्हणून मी म्हणलो, की यार आपण एक कंपनी चालू करू, जिथे हं. आपण राईट ॲडवाइस, राईट सिस्टम्स आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हं, हं, हं. बरोबर आहे. पण मग समजा आता हे तू शिकायला सुरुवात केलीस, तर हं. या क्षेत्रातले तू आदर्श कोणाला मानतोस? म्हणजे तू स्वतः तुझं नाव आदर्श आहे. बरोबर, आम्ही तुझ्याकडनं आदर्श नक्कीच घेऊ. पण तू बरोबर, कोणाला आदर्श मानतोस? बरोबर. हा असं बोलू शकता, की तुम्ही क्लिशे आन्सर आहे. हां. बट वॉरन बुफे इज द वॉरन बफेट. या ओके. बरोबर. बरं, बरं. म्हणजे त्यांच्याकडनं तुला ते हो, इन्स्पिरेशन मिळालं आणि हो, तू सुरुवात हो. केली. आणि वॉरन बुफेहून जास्त चार्ली मुंगर. अच्छा. वॉरन बुफेचे जे पार्टनर होते, हं, ते हं. चार्ली मुंगर होते. ओके. पण त्यांचा जो मेंटल मॉडेल म्हणतात, हं, हं, ठीक आहे. तर हं. तो मेंटल मॉडेलचा कॉन्सेप्ट मला त्यांच्याकडनं कळालं, बरं, बरं, बरं. जे चार्ली मुंगर यूज करतात. हं, हं, हं. आणि दॅट इज मोर अप्लिकेबल इन द मार्केट्स. अच्छा, अच्छा. ऑफ कोर्स म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतंच. बरोबर. तर तू वयाच्या कितव्या वर्षापासनं फायनान्शियल प्लॅनिंग सुरू केलं? किंवा त्याचं एक आयडिओलॉजी काय आहे बरोबर. फायनान्शियल प्लॅनिंगची? तुम्ही ऑलरेडी गाईड करतच आहात लोकांना. तर बरोबर. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा मला? बरोबर. तर जेव्हा तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जेव्हा तुम्ही करता, हं, ठीक आहे. हं, तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला पहिलं जे प्रश्न आहे स्वतःला हं, विचारायचं, मला हवं काय? हं, हं, हं. कारण की फायनान्स इज पर्सनल, बरोबर आहे. राइट? हं, मी आता फॉर एक्झाम्पल आपण डॉक्टरकडे जातो हं, हं. आणि डॉक्टरकडे विचारतो, तर माझी तपासणी करून तो मला देतो बरोबर आहे. औषधं. हं, असं जनरिक काही मला रिकमेंड नाही करणार. हं, हं, हं. त्याच हिशोबाने फायनान्स सुद्धा आहे. ओके. जर का तुम्हाला तुमचा फायनान्स जो आहे, तो हं, तुमचा गोल पूर्ण वेगळा असू शकतो. हं, हं, माझ्यासाठी गोल असू शकतो, की मला घर घ्यायचं आहे. हं, हं. एकासाठी असू शकतं, की मला रिटायरमेंटसाठी मला फंड्स हवेत. बरोबर आहे. एकाला असू शकतं, की नाही मला पोर्टफोलिओ बनवायचा आहे. हं, हं, सो अल्टिमेटली तुमचे गोल्स पूर्ण डिफर करतात. हं, आणि द फायनान्शियल प्लॅनिंगचा जो प्रोसेस आहे, दॅट हं, स्टार्ट्स फ्रॉम आस्किंग युअरसेल्फ, की मला हं. हवं काय? बरोबर आहे. आणि त्यानंतर मग स्ट्रॅटेजी. हं, 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 मग पहिला तर तुमचा भाग आला फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, मला हवं काय? हं, दुसरं आलं तुमचं ॲसेट अलोकेशन. हं, बरोबर, की हं, ठीक आहे, हे माझा हा पर्पज आहे आणि त्यासाठी मला ॲसेट कुठल्या ॲसेटमध्ये मला अलोकेट करावे लागतील. हं, हं, हं. आणि तिसरं येतं टेन्युअर, अच्छा. की तुमची कालावधी काय आहे? हं, हं, हं. बरोबर आहे. सो ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात. बरोबर आहे. फायनान्शियल टर्म्समध्ये सध्या एस-आय-पी आणि एस-डब्ल्यू-पी बरोबर, ह्या पण दोन्ही टर्म्स तितक्याच पॉप्युलर आहेत. बरोबर, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. बरोबर. जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांग. याचा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये रोल किती महत्त्वाचा आहे?
आहे 100% हा फार महत्वाचा रोल आहे. हा एस-आय-पी हॅज बीन द ग्रेटेस्ट कंपाउंडिंग मशीन. अच्छा. ठीक आहे. हम्म, तर भरपूर लोक ह्याला डिसअग्री पण करू शकतील. हम्म, हम्म. म्हणतील की यार जे स्टॉक मार्केट वेटरन्स आहेत हा ते हा म्हणतात लमसम मध्ये तुम्हाला रिटर्न जास्त आहेत आणि जे बरोबर आहे. बर. पण एस-आय-पी मध्ये तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन हम्म, हा बिल्ड होतो. बरोबर आहे. आणि एस-आय-पी इज अ वंडरफुल टूल. हम्म. ज्यांना चालू करायचंय कमी कॅपिटल पासून हम्म, त्यांच्यासाठी एस-आय-पी हा एक चांगला टूल होतो तुम्हाला कॉर्पस अक्युमुलेट करण्यासाठी. बर बर बर. त्यासाठी एस-आय-पी चांगले आहेत. कॉर्पस म्हणजे काय तू आता? हा, कॉर्पस म्हणजे तुमचा लमसम अमाऊंट, अच्छा. म्हणजे जो तुमचा गोल आहे फायनल. ओके. जर का तुमची गाडी आहे तुम्हाला हम्म, ती आता 15 लाखाला आहे, हम्म, ठीक आहे, इन्फ्लेशन टाकून तुम्हाला 20 लाखापर्यंत तुम्हाला होतोय. हम्म. तुम्हाला पुढच्या 5-6 वर्षामध्ये तुम्हाला 20 लाखाची गाडी घ्यायची आहे. बर. तर जो तुम्हाला 20 लॅक्स तो अचीव्ह करायचा त्याला हा. आपण कॉर्पस म्हणतो. बरोबर आहे. हम्म. करेक्ट. पण समजा आता मला 20 लाखाची गाडी घ्यायची आहे आणि मला बरोबर. 5 वर्षामध्ये तेवढे पैसे उभे करायचे आहेत. बरोबर. तर अशी काही गणितं आहेत का की बाबा या राईट. स्टॉक्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्याचा एवढ्या पर्सेंटमध्ये रिटर्न मिळणार आहे बरोबर. आणि तुम्हाला एवढा परतावा मिळणार आहे, त्यातनं तुम्ही बरोबर. तुमचं जे गोल आहे ते अचीव्ह बरोबर. तुम्ही बरोबर. करू शकणार आहे. बरोबर. बरं, असं अशी काही गणितं? तशीच गणितं असतात. अच्छा. आपण त्याला म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग. हा 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 ठीक आहे. हा. रिव्हर्स इंजिनिअरिंग कशी करावी? हम्म. तर एक एस्टिमेट असतो. हा. म्हणजे हे काय परफेक्टली अॅक्युरेट तुमचा नसतो. बरोबर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. बरोबर ठीक आहे. आहे. हम्म, आणि ते कसं कळणार? हम्म. आपण हिस्टॉरिकल रिटर्न्स बघतो. फंड्स बरोबर आहे. कसे परफॉर्म झालेले आहेत, स्टॉक्सने कसे परफॉर्म केलेले आहेत, त्याचे करेक्ट. फ्युचर प्रॉस्पेक्ट काय आहे. बरोबर आहे. ठीक आहे. हम्म, तर त्यातनं एक आपण अंदाज लावू शकतो की हम्म, हा मला इतके मला रिटर्न्स मिळू शकतील हम्म, हम्म, आणि मला ते रिटर्न्स मी पकडून कन्सिडर करून हम्म, मला तो अमाऊंट मला अचीव्ह करायचा आहे. हम्म, तर त्यासाठी मला मंथली हम्म. अमाऊंट इन्व्हेस्ट किती करावी लागेल? किती करावी लागणार आहे? हा, बरोबर आहे. म्हणजे आपलं फायनान्शियल गोल, हम्म. आधीचे सगळे हिस्टॉरिक त्याचे रिटर्न्स, बरोबर. त्याच्यानुसार हा रेशो ठरतो की मला किती इन्व्हेस्ट केले की मी माझ्या गोलपर्यंत पोहोचू शकणार बरोबर. आहे. बरोबर. बरोबर आहे. पण मला एक सांग आता की आता हे जर स्टॉक वगैरे मार्केटचं आता हम्म. बऱ्याच वर्षांपासून आता मी बघतोय लहानपणापासून ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट ज्या काही ऑप्शन्स आहेत बरोबर. ते खूप आहेत. म्हणजे अगदी पीपीएफ आहे, पीएफ बरोबर. आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मला आठवतंय बरोबर. आमच्या लहानपणी होतं, बरोबर. इंदिरा विकास पत्र होतं बरोबर. किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्या पलीकडे जाऊन असे कुठल्या कुठल्या नवीन सध्या गोष्टी आलेल्या आहेत बरोबर. मार्केटमध्ये बरोबर. की जे सामान्य माणसाला माहित नाहीयेत किंवा लोकांच्या काहीतरी गैरसमज असतो बरोबर. मनामध्ये की नको बाबा इथे पैसे टाकले तर बुडतील. बुडतील, बरोबर. डुबतील पैसे आमचे. बरोबर. तर मला त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की बरोबर. बियॉन्ड ऑल दीज ट्रॅडिशन्स ऑप्शन्स, Tradition. बरोबर. व्हॉट आर द न्यू ऑप्शन्स बरोबर. फॉर द इन्व्हेस्टमेंट? तर पहिला मुद्दा हा आहे की वाय आर स्टील द ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स बीइंग प्रिफर्ड. जर का तुम्ही आधी बघितलात तर एफडी मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट 12% पण मिळत होते. हो हो जर का आज मला कोण 12-13% देत असतील ना हो. तर मी त्यांच्याकडे एफडी करेल. ब- म्हणजे बँक करेक्ट करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. बिकॉज शुअर शॉर्ट आहे आणि मला 13% मला मिळत आहे ना. हा हा. तर आय डिड नॉट वरी अबाउट किती होईल काय हो होईल. हो. पण आता प्रॉब्लेम आहे की तो तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालाय. हम्म. जर का पीपीएफ जर का पाहिलात, हो, इट इज ऑल्सो एक्सिलेंट प्रोडक्ट. टॅक्स फ्री प्रोडक्ट आहे. Tax free तुम्हाला 8% आसपास तुम्हाला रिटर्न्स मिळतात. बरोबर आहे. बट त्यात तुम्हाला एक लॉक इन पिरियड सुद्धा आहे हो, आणि 1.5 लॅक्सचं तुमचं फक्त तिथे लिमिट आहे. लिमिट आहे. हम्म. बर, मग स्टॉक्स का? हा. हे तर ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट आहे. हम्म. कारण की मला बेटर रेट ऑफ रिटर्न मिळतं फर्स्ट. हम्म. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला इक्विटी मार्केट्समध्ये फक्त स्टॉक्स नाहीये. हम्म. देर आर मल्टिपल वेज तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. हा हा. तुम्हाला डायरेक्ट जर काही इक्विटी मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर हम्म. तुम्ही डायरेक्टली स्टॉक्स बाय करा. हम्म. इनडिरेक्टली सुद्धा जे एक्सपर्ट लोक आहेत, ठीक आहे, त्यांच्या हातात द्या. जर का म्युच्युअल फंड असतील बरोबर आहे. किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतील त्यांच्या हातात द्या. बरोबर आहे. तर जर का एक्सपर्टीज नसेल तर एक एक्सपर्ट कडे द्या. बिकॉज दे विल परफॉर्म फॉर यू. ओके. बट इट विल मेक शुअर की तुमचा जो पोर्टफोलिओ तो ग्रो होतो. बरोबर आहे. पीपीएफ मध्ये तू म्हणलास की लॉक इन पिरियड असतो. हो. बरोबर आहे, अगदीच मान्य आहे. पण समजा स्टॉक मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलं पण तिथे सुद्धा लॉक इन पिरियड असतो का आणि असेल तर तो किती असतो? ओके, तर लॉक इन नाहीच आहे. लॉक इन नाहीच आहे का? तुम्ही आज बाय करा उद्या सेल करा. अच्छा. लॉक इन नाहीये. बर. पण मग अगदी जसं तू आता म्हणला की बरेच लोक असे करतात, त्याच्यात काय मिळतं म्हणजे लोकांना? लगेच समजा मी आज एखादा शेअर घेतला बरोबर. आणि मी उद्या विकला तर बरोबर. असं 24 तासात काय ग्रोथ होणार आहे? असं म्हणजे असं लोक का करतात हा एक प्रश्न आहे हा, मला. आता ते प्रत्येक वैयक्तिक तो त्यांच्या स्वभावावर आहे. बर बर. एक माणूस म्हणतो की नाही मी बाय करतो, मला ते झंझट वाटतं, मला 1% मिळाला मी निघतो. अच्छा. मी असे 1% मला कमवण्याच्या मागे मी जाईल. ठीक आहे, ते मला बरं वाटतं. एक म्हणतो
का बाय करू, म्हणजे हे का करत बसू, हम्म, का डोक्याला ताप, हम्म. मी बाय करून चांगल्या कंपनीज ठेवतो आणि होल्ड करतो. अच्छा. दॅट इज पर्सनल डिसिजन. हम्म, हम्म. ठीक आहे, पण ते होल्डिंगचं हे काय त्याला आयडियालिस्टिक काय पिरियड असतो, किती होल्ड करायचंय? बरोबर. तर हम्म, तो कशावर येणार, हम्म. तुमच्या पर्पजवर. हा. अच्छा. तर तुम्ही पर्पजच डिफाईन नाही केला, हम्म, इन्व्हेस्ट का करतोय मी, हम्म, हम्म, तर हे सगळे ऍक्शन पूर्ण म्हणजे एक दिवस ते बिथरणार. हम्म, हम्म, हे असं नाही की म्हणजे जो तुमचा पर्पज होता, एम हम्म, होता, तोच हम्म, ठरला नसेल, हम्म, हम्म. तर तुमचं इन्व्हेस्टमेंट चांगलं चालणार आहे का? बरोबर जर आहे. का दिल्लीला तुम्हाला जायचंय हम्म, हम्म, आणि तुम्ही म्हणलं की नाही मी कुठलाही रॅन्डम बस पकडतो, हम्म, हम्म, तर पोहोचण्याचं प्रोबॅबिलिटी काय आहे तुमची? हम्म. बरोबर ना? तर आधी डिसाईड करायचं मला दिल्लीला जायचंय करेक्ट, आणि करेक्ट. त्या हिशोबाने काय काय लागणार आहे बरोबर आहे. त्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, तर हम्म. ते करावे. बरोबर आहे. तर सिमिलरली तुम्हाला पर्पज आधी डिफाईन करणं गरजेचं आहे की मी इन्व्हेस्ट का करतो. अच्छा, अच्छा. मार्केट बऱ्याचदा आपण बघतो, की असं ऐकू येतं आपल्याला, मार्केट वर गेलं, मार्केट कोसळलं किंवा आता हे सगळं युद्ध आता सगळीकडे चालू बरोबर, आहे. बरोबर, ह्याच्यामुळे मार्केट वर खाली होतं. तर बरोबर. मला हे जाणून घ्यायचं की तेव्हा नक्की काय होतं? म्हणजे मार्केट वर जातं तेव्हा ते काय होतं आणि खाली पडतं तेव्हा काय होतं? हे जरा थोडं आम्हाला सांगशील? बरोबर. भरपूर लोक तुम्ही जर का टीव्ही पाहिलात, हां. तर असं म्हणतात 3 लाख करोड हां. हां. वाईप आउट, हां, हां. इतकं करोडचं नुकसान झालं, हां. असं झालं. हं, ठीक आहे. हं, तुम्ही प्रत्येक करेक्शन्स पहा, प्रत्येक क्रॅशेस पहा. हं, ठीक आहे. हं. आजही जर का तुम्ही पाहिलात, आज इतकं युद्धाचा इतका हो. माहोल चालू आहे हो, आणि हो. सगळे करेक्शन्स आलेत. बरोबर आहे. ठीक आहे. हं, तो करेक्शन जरी असेल ना, कितीचा करेक्शन आहे? हं. ओन्ली 5 to 10%. हं, हं, हं. 5 to 10% बरं अच्छा. का. आणि प्रिव्हियस जो करेक्शन आला होता, तो आता आला होता कोविडमध्ये. हं, हं, हं. ठीक आहे. बरोबर. कोविडमध्ये मार्केट्स जो निफ्टी होता, हं. दॅट फेल्ड समवेअर अराउंड 8,000 7,000 लेव्हल्सच्या आसपास आला होता. ओके. आणि आत्ता मार्केट कुठे आहे? हं, इट टच 26,000 हं. आणि परत आता 24,000च्या लेव्हल्सला आहे. ओके. मग तो परत फॉलमध्ये आलाय का? हं, तो हं. लेव्हल आला का? बरोबर आहे. किंवा कोविडमध्ये जो फॉल झाला होता, हं. त्याच्या आधी जो मार्केटचा हाय होता, हं. दॅट वॉज 12,000च्या आसपास. बरोबर आहे. ओके. हं, तर हा 12,000 पण आलाय का आता? हं. पण नाही. नाहीये. लोकांना ना काय बघायचंय, नाही फिअर. कारण की हं. फिअर विकला जातो आपल्याला. हो, हो. अरे बॉस, जर का मला खाली येतंय, आय शुड अक्युमुलेट मोर. करेक्ट, करेक्ट. सिंपल सांगतो तुम्हाला, उदाहरण घ्यायचं हं. असेल तर, हं, हं, हं. आपण इथे घरी सगळे हाऊसवाईफ जर का असतील किंवा कोणाला जर का भाज्या वगैरे घ्यायच्या हं, असतील, हं, ठीक हं, आहे, हं. आणि कांदा कांदा कोणतरी म्हणत असेल की मला सेम क्वालिटी हं. जी आता मार्केटमध्ये 20 रुपयाला भेटत आहे बरोबर आहे. 1 किलो, हं, आज जर का मी म्हणलो की नाही मी 10 रुपयाला देतो, हं. तर मोठी रांग लागेल, पूर्ण गर्दी होईल. हं, हं, पण हं. मार्केटमध्ये उलट होतं, हं, हं. लोक घाबरतात आणि विकतात. बरोबर आहे. अरे मग जर का मी विकलं, हं. तर मी फायदा कधी कमवणार? कधी कमवणार? करेक्ट आहे. सो वॉरन बुफे सरांचाच एक फार फेमस कोट आहे. ते हां. म्हणतात, बिकम ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल. बिकम्स बिकम ग्रीडी बिकम ग्रीडी. अच्छा. वेन अदर्स आर फिअरफुल हो, 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 हो. अँड बिकम फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी. ग्रीडी. करेक्ट. आणि हा फक्त मूलमंत्र आहे जो चालतो मार्केटमध्ये. अच्छा, अच्छा. सो वेन एव्हर मार्केट्स फॉल, युअर हं. ओनली एम इज टू इन्व्हेस्ट मोर. बरोबर आहे. पण आता समजा कोणीतरी पहिल्यांदा सुरुवात करते. आता बऱ्याचदा असं होतं, की काही लोकं 20व्या वर्षी, 22व्या वर्षी सुरुवात करतात. पण काही लोकांना वेळ लागतो या बरोबर. सगळ्या जसं तू म्हणालास, की माइंडसेट, सायकॉलॉजी किंवा इतर. तर फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण जर ब्रेकअप केलं, समजा आता मला ₹1,00,000 सॅलरी आहे. बरोबर. तर त्याचे पर्सेंटेज कसं असतात, की म्हणजे किती पर्सेंट मी इन्व्हेस्ट करायचे आहेत, किती बरोबर. पर्सेंटनी बरोबर. मी खर्च करायचा आहे, बरोबर. किती पर्सेंट फक्त सेव्हिंगला टाकायचे आहेत. बरोबर. तर याचं तू आम्हाला काही एक उदाहरण देऊन हो, हो. सांगू शकशील का? नक्की. तर आमच्या इथे आपण म्हणतो 3 बकेट स्ट्रॅटेजी. ओके. ठीक आहे. 3 बकेट स्ट्रॅटेजी काय? हं. तर 3 बकेट स्ट्रॅटेजीमध्ये 33% हं. म्हणजे इक्वली डिव्हाईड करा तुम्ही. ओके. ठीक आहे. 33% तुमच्या एक्सपेन्सेससाठी तुम्ही हं. वापरा. हं, हं, ठीक आहे. हं, 33% तुमचे ई-एम-आयज किंवा हं. तुम्हाला वॉन्ट्स असतील काही, हं, हं. त्यासाठी 33% अलोकेट करा. ओके. आणि 33% यू इन्व्हेस्ट इन मार्केट्स. हं, हं, यू कॅन डू एस-आय-पीज. हं. जर का हे जरी तुम्ही इतका रेशो जरी फॉलो केला, हं, ठीक आहे, तुमची जी पगार वाढणार आहे, हं. त्या हिशोबाने हा रेशो फक्त मेंटेन करत चला. हं, हं. तुम्हाला दुसरे फायनान्शियल प्लॅनची गरज नाही. अच्छा. बरं. एवढंच फक्त केलं इतकं तरी सोपं आहे. अच्छा. एवढं केलं तरी भागणार आहे.
बरोबर. पण समजा आता काही क्रायसिस झाले, असं धरून चल. बिझनेस म्हणला की त्या पॉसिबिलिटी असतात. बरोबर नोकरीचा पण सध्या काही भरोसा राहिलेला नाहीये. बरोबर तर त्याच्यासाठी प्रिकॉशनरी ॲक्शन म्हणून आपण बरोबर काय घेऊ शकतो? बरोबर तर तुमचं इन्व्हेस्टमेंटच्या आधी येतो हां. तुमची सेफ्टी. हां. ठीक आहे. बरोबर. मेजर आपले एक्सपेन्सेस कोणते असतात? हं. ठीक आहे. मेजर फटका जो बसेल हो. तो एकतर कॅश फ्लो बंद होण्याचा, जसं हो. तुम्ही सांगितलं की हो. एक माझी नोकरी जर का गेली आणि गेली काही माझ्याकडे- कारणाने. हा हां. तर तो एक असू शकतो. आणि हम्म. दुसरा आहे तो हेल्थ. हं. कारण की आज हेल्थ जर का पाहिलात हं. तर हेल्थ मध्ये इतके खर्च होतात. हं. म्हणजे तुम्ही फक्त हॉस्पिटलची पायरी चढली हो. आणि काही मेजर काय झालं तर 10-20 लाखाचे खर्च खाली नाही होत. बरोबर आहे. ठीक आहे. करेक्ट. तर पहिली गोष्ट पाहिजे इमर्जन्सी फंड हं. आणि दुसरं पाहिजे इन्शुरन्स. ओके. ऍटलिस्ट हेल्थ इन्शुरन्स. हं. हं. इन्शुरन्स मध्ये पण आम्ही म्हणतो की तुम्ही हेल्थ आणि टर्म काढून चला. बरोबर. पण जर का यू हॅव गॉट इनफ ऍसेट फॉर यू, हं. मग तुम्हाला टर्मची पण गरज नाही. बरोबर आहे. हेल्थ इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड. बरोबर मग आहे. इमर्जन्सी फंड किती असावं? हं. तर आम्ही म्हणतो इंटू 12 करा तुमच्या इन्कमला. जर बरोबर. का तुमचा 1 लाखाचा पगार असेल हं. तर 12 लाख तुम्ही बाजूला काढून ठेवा. बरोबर आहे. कारण की 1 वर्ष इज इनफ टू बाउन्स बॅक. बाउन्स बॅक. बरोबर आहे. सो इतकं जरी केलं तरी यू विल डू गुड. म्हणजे ती कॅल्क्युलेटिव्ह जी रिस्क आहे, हां. तर ती आपल्याला अशा हो. पद्धतीने हो, काउंट करता येते. आणि नंतर मग इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. रिस्कवरनंच आता विषय निघालाय, तर मला रिस्क बद्दल जाणून घ्यायला आवडेल, की मी बरोबर. इन्व्हेस्ट केले पैसे, बरोबर आहे. स्टॉक्समध्ये किंवा बरोबर टॉप कुठल्या 50 कंपनीज असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. बरोबर तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हा किती असतो? बरोबर ते आणि त्यासाठी सुद्धा आपण काय काळजी घेऊ शकतो? बरोबर. प्रिव्हेंटिव्ह. फॉर एक्झाम्पल जर हं. का मी तुम्हाला विचारलं कोणती वस्तू सक्सेस किंवा फेल होण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल? 50% तरी. 50-50. हां, 50-50 हो. म्हणजे आपलं नॉर्मल प्रोबॅबिलिटी कुठल्याही गोष्टीची हां. राईट किंवा रॉंग होण्याची प्रोबॅबिलिटी 50. 50-50. हं. तर आपला जो हा इन्व्हेस्टमेंटचा जो काही सायकल आहे दॅट इज ऑल अराउंड प्रोबॅबिलिटी. हं. मेकिंग शुअर की तुमचे जे प्रोबॅबिलिटीज आहेत हं. ते तुमच्या फेवर्स मध्ये ऍक्ट करतील. हां, हां. आपल्याला हा प्रोबॅबिलिटी वाढवायचा. अच्छा. तर तो कसा वाढू शकेल? हं. प्रोबॅबिलिटी म्हणजे फर्स्ट राईट ऍसेट सिलेक्शन. हं. ठीक आहे. हं. की एक चांगली कंपनी असेल. हं. ठीक आहे. हं. आज फॉर एक्झाम्पल सर तुम्ही म्हणलात माझं अकाउंट कुठे आहे? हं. तुमचं अकाउंट कुठे आहे सर आता? माझा BOB मध्ये. BOB. बँक ऑफ बरोडा. बँक ऑफ बरोडा. हं. तर तुमचा बँक ऑफ बरोडा मध्ये आहे हं. तर तो बुडणार आहे का? जर का प्रश्न विचारला तर. नाही, तसा विचारच माझ्या मनात येत नाही. हां. हे इट इज नॉट अ स्टॉक रिकमेंडेशन. बरोबर आहे. बट हा असं जर का अंदाज लावला की हा ठीक आहे बँकिंग आहे. हं. ठीक आहे. हं. 20-30 वर्षापासून आहे. अजून 20-30 वर्षही चालेल. हं. ठीक आहे. तर त्या माइंडसेटने तुम्ही बाय केलात. बरोबर आहे. ठीक आहे. हं. सेकंड अर्निंग्स ग्रोथ सगळे पाहिलं. हं. सो फंडामेंटल स्टडी जेव्हा तुम्ही करता ओके. ठीक आहे हं. त्यात तुम्ही तुमचं प्रोबॅबिलिटी तुमच्या फेवर मध्ये आणले. हं. सेकंड बाय स्पेंडिंग टाइम. हां. ठीक आहे. बरोबर. जर सोनं घेतो आपण हो. ठीक आहे ते पिढीनपिढी ट्रान्सफर केलं जातं. हं. मग स्टॉक का तुम्ही घाबरताय? हं. ते पिढीनपिढी ट्रान्सफर करा ना. बरोबर आहे. आज ऐकलं असेल अरे MRF चे शेअर माझ्या आजोबांनी घेऊन ठेवले आता तर अब्जोपती झाला तो. हो, हो. करेक्ट आहे. म्हणजे पुढच्या पिढीला किंवा त्याच्या पुढच्या पिढीला तो हा फायदा होऊ शकतो. हं. ती एक्सेप्टन्स आली पाहिजे. हं. तर उलट तुम्ही यू विल डू व्हेरी गुड. हं. हं. तर पहिलं तर ते झालं की तुमचं राईट ऍसेट सिलेक्शन. ठीक आहे. हं. तुम्हाला काय कळत नसली इंडेक्स सिलेक्ट करा. हं. इट इज गोइंग टू गिव्ह यू 12-13% बरोबर आहे. रिटर्न्स हं. ऑन एन एव्हरेज. हं. दुसरं आहे तुमचं ऍसेट सिलेक्शन झालं. हं. दुसरं आलं स्पेंडिंग टाइम इन द मार्केट. हं. आणि तिसरं आहे यू कॅन इफ ॲट ऑल यू वॉन्ट टू डू यू कॅन डू डायव्हर्सिफिकेशन. ओके. ठीक आहे. हं. की तुम्हाला खरंच जास्तच भीती वाटते हं. हं. तर तुम्ही काय म्हणतात की ठीक आहे मी ह्यात थोडे टाकेल ह्यात थोडे टाकेल ह्यात थोडे टाकेल. सो यू डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ अक्रॉस 10-20 स्टॉक्स. बरोबर आहे. हं. सो दॅट कॅन बी डन. नाही, भीती केव्हा वाटते जेव्हा आपण पोर्टफोलिओ बघतो, आपण इन्व्हेस्ट केले आणि तो मायनस मध्ये गेला बरोबर. शेअर. आम्ही उलट बोलतो हां. एक्साइट व्हा. हां. एक्साइटेड व्हा. हं. लाल दिसलं एक्साइटेड व्हा मला स्वस्तात मिळतंय. अच्छा. नाही, पण आपण आपला लॉस असतो ना तो. आपला लॉस आहे पण तो इमोशनल आहे ना. हां. तेच तर आहे ना. हां. तुम्ही उद्या विकण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केलाय का? हं. 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 नाही, मला ठेवायचं आहे ते. काय करा. अच्छा. बर. म्हणजे बाईंग सेलिंग कॉल त्याप्रमाणे डिझाईन केले जातात हो. की मी 50 रुपयाला शेअर घेतलेला आहे आणि तो हो. पडला. हो. बरोबर आहे. काय बाबा मी 10,000 रुपये त्याच्यात गुंतवले, बरोबर 50 रुपयाचा शेअर आहे, तो पडला आणि तो मायनस मध्ये गेला. बरोबर. पण मग तो प्लस मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी किती असते त्यावेळेला? सी दॅट ऑल डिपेंड्स ऑन द स्टडी ऑफ द स्टॉक ना. ओके. फंडामेंटल्स काय आहेत हं. हं.
ठीक आहे. आता जसं तुम्ही म्हणला की हम्म. मार्केट वर किंवा खाली कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे डिफाईन करतात, तर फक्त मार्केटमध्ये 3च गोष्टी आहेत, त्याच्या पलीकडे काही नाहीये. ह्या 3च गोष्टीने प्राइस इन्फ्लुएन्स होतो, त्याच 3च गोष्टीने वर जातं किंवा खाली जातं. अच्छा. तर ती 3 गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिला येतो लिक्विडिटी. ओके. लिक्विडिटी म्हणजे काय आहे की त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये किती लोक पार्टिसिपेट करतात. बरोबर. कंपनी चांगली आहे पण लोकांचं लक्षच नाही तिथे. बरोबर आहे. मग तिथे लिक्विडिटी म्हणजे त्यात डिमांडच नाही आली नाहीये त्याच्यात, तर त्यात मुवमेंट काय होणार? बरोबर आहे. लिक्विडिटी. दुसरा येतो तुमचा सेंटिमेंट. इराण US वॉर झालं, मार्केट कोसळायला लागतं. डर ना, किंवा नाही रे मार्केट वर चाललंय आपण ऑपॉर्च्युनिटी लूज आउट करू, तर फोमो येईल नाहीतर फिअर येईल. ठीक आहे. फिअर ऑफ मिसिंग आउट, करेक्ट. या 2 गोष्टी येतील. बरोबर. झालं सेंटिमेंट. तिसरं आलं फंडामेंटल्स. म्हणजे कंपनीच खराब करते किंवा काही स्कॅम आढळले त्या कंपनीमध्ये, बरोबर, किंवा अर्निंग्स त्यांचे डाऊनफॉल होत आहे किंवा तो बिझनेस शट होतोय. बरोबर आहे. मग ते झालं फंडामेंटल्स. लिक्विडिटीमुळे मार्केटमध्ये जर का स्टॉक खाली आला प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. जर का सेंटिमेंटमुळे मार्केट खाली आलं किंवा स्टॉक्स खाली आले प्रॉब्लेम नाही. फंडामेंटल्स मुळे आले तर ते प्रॉब्लेम आहे. अच्छा. ह्यात पहिल्या 2 गोष्टीमुळे जर का स्टॉक खाली येत असेल टू ट्रीट इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. ओके. म्हणजे थोडं थांबून अंदाज घेऊन होल्ड करून आपण ते परत करू शकतो. बरोबर. त्यामध्ये. अच्छा. वेल्थ क्रिएट तसंच होणार आहे. बरोबर आहे. ओके. IPO बद्दल एक मनामध्ये माझ्या मनातही प्रश्न आहे आणि लोकांच्या मनात बरोबर. बरेचसे गैरसमज असतात की IPO म्हणजे काय, IPO केव्हा येतो, बरोबर. आणि IPO मध्ये इन्व्हेस्ट करावं का? बरोबर. हा, पहिलं समजून घेऊ IPO काय आहे. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ठीक आहे. तर जेव्हा कोणतीही कंपनी पहिल्यांदा रेज करते कॅपिटल पब्लिक कडून, तेव्हा ती IPO आणते स्वतःचा. बरोबर आहे. तर त्याचे काही शेअर्स ती लिक्विडेट करते मार्केटमध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट पैसे रेज करते. पहिले जेव्हा IPO येत होते तेव्हा ते फेस व्हॅल्यू वर यायचे. म्हणजे इन्फोसिसचा पण जेव्हा IPO आला होता तेव्हा 10 रुपीजच्या आसपास काहीतरी IPO आला होता. आणि तेव्हा ऍक्च्युअल बिझनेसेस लिस्टिंग झाल्यानंतर ऍक्च्युअल दे वर रेजिंग इट फॉर म्हणू शकतो एक्सपान्शन किंवा ग्रोथ साठी. पण आता जे IPOs येत आहेत मेजरली त्यांचा फोकस हा आहे की जो इन्व्हेस्टर आहे, जो इन्व्हेस्ट करून बसलाय IPO मध्ये, त्याला एक्झिट हवंय. बर. म्हणजे जे शेअर होल्डर्स आहेत किंवा प्रिव्हियस VC फंड्स असतील, प्रायव्हेट इक्विटी फंड्स असतील, त्यांना तो एक्झिट हवाय. तर आम्ही आताच्या क्षणाला आम्ही सांगतो की IPO पासून शक्यतो लांब राहा. बर. ठीक आहे. कारण की पहिल्या दिवस फक्त गेन दिसतो आणि मग नंतर तो कोसळत येतो. अच्छा अच्छा. आता 90% केसेस पहा तुम्ही. बर बर. म्हणून IPO मार्केटमध्ये ते टाइम स्पेंड करू दे त्या कंपनीला, फेअर व्हॅल्युएशन्स मध्ये येऊ दे. बर बर बर. आणि जसं तुम्हाला सांगितलं की कोणती वस्तू आपल्याला स्वस्तात उचलायची. ठीक आहे. बरोबर आहे. तर ती स्वस्त होऊ दे आणि मग नंतर तुम्ही यू कॅन इन्व्हेस्ट. बरोबर आहे. मी पुन्हा एकदा येतो पॅसिव्ह इन्कम या मुद्द्यावर. बरोबर. पॅसिव्ह इन्कम बद्दल तू मगाशी सांगितलंस आम्हाला खरं तर, पण मला एक तुझ्याकडनं परत एकदा असं जाणून घ्यायचं की समजा तर मी एक इन्व्हेस्टर आहे, ठीक आहे, माझ्याकडे काहीतरी XYZ अमाऊंट आहे, फॉर एक्झाम्पल एक लाख रुपये असं परत आपण धरून चालू. आता मला असा क्रम तुझ्याकडनं हवा आहे की बाबा हे 1, 2, 3, 4, 5 असे ऑप्शन्स आहेत आणि या 5 वे मध्ये जर मी फंड्स डिवाइड केले माझे, त्याच्यात इन्व्हेस्ट केले, तर मला या 5 सोर्सेस कडनं माझा पॅसिव्ह इन्कम मला मिळेल आणि ते सुरू होईल किंवा कॅश फ्लो त्याने सुरू होईल. तर तसं तू आम्हाला सांग पॅसिव्ह इन्कम बद्दल. तर पॅसिव्ह इन्कम पण जनरेट करण्याचे अनेक आहेत स्ट्रॅटेजी जे तुम्ही डिप्लॉय करू शकता. ठीक आहे. तर प्रश्न पहिला असतो की मला पॅसिव्ह इन्कम किती क्रिएट करायचं. ठीक आहे. बरोबर. मला महिन्याला किंवा क्वार्टरली मला किती हवेत, एक फेअर जो आहे ना तो अंदाज एक लावायचा, मला इतके हवेत म्हणून. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने तुम्ही कॅपिटल डिसाईड करा. ओके. रॅदर दॅन आस्किंग की मी 1 लाख गुंतवून मला पॅसिव्ह इन्कम मिळण्याऐवजी मला इतका पॅसिव्ह इन्कम हवाय, तर मी त्यासाठी किती गुंतवणूक करू. बरोबर आहे. ठीक आहे. बरोबर आहे. आणि आपण जे पॅसिव्ह इन्कम जेव्हा मार्केट्समध्ये येतात तेव्हा भरपूर आहेत ज्या स्ट्रॅटेजीज आम्ही रन करू शकतो. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल डिव्हिडंडचा तुम्ही पोर्टफोलिओ बनवला. ठीक आहे. अशा कंपनीज आहेत
ज्या डिव्हिडंड्सच्या मार्फत लोकांना हे देते, काय म्हणतात, पेआउट्स देते. पेआउट्स ठीक आहे. दॅट कॅन बी 2%, 3%, डिपेंडिंग ऑन द कंपनी. ठीक आहे. जर का तुम्ही आज इन्व्हेस्ट केलं कोणत्याही कंपनीमध्ये डिव्हिडंड पिंग स्टॉक्स मध्ये आणि उद्या जाऊन जे काही ते कॅपिटल अप्रिशिएट होणार आहे त्याच्यावर 2 to 3% हे जास्त होतं. ओके. ठीक आहे. तर तो डिव्हिडंड पोर्टफोलिओ तुम्ही बनवू शकता फर्स्ट. आणि दुसरं आहे की काही ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी तुम्ही डिप्लॉय करू शकता, ज्याला आम्ही म्हणतो हेजिंग स्ट्रॅटेजीज. हेजिंग स्ट्रॅटेजी. बर. तर हेजिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे काय? हेजिंग म्हणजे प्रोटेक्शन. बरोबर. ठीक आहे. तर मार्केट जर का तुम्ही पाहिलात, मार्केट इज 70% टाइम साइडवेज. ओके. 70% टाइम साइडवेज, 20% टाइम वरती जातो आणि 10% टाइम खाली येतो. बरोबर आहे. ठीक आहे. सो तुमचा पोर्टफोलिओ किती वेळ काम करतो नॉर्मल स्टॉक्स मध्ये? ओनली 20% ऑफ द टाइम. ओके. मला पाहिजे की मला पोर्टफोलिओ 100% टाइम काम करावं. बरोबर आहे. तर त्यासाठी हेजिंग स्ट्रॅटेजीज मध्ये मार्केट वर गेलं तरी तुम्हाला फायदा होतो, खाली आलं तरी फायदा होतो आणि तिथेच राहिला तरी फायदा होतो. अच्छा. बर. कसं काय म्हणजे हेजिंग म्हणजे काय बेसिकली? हेजिंग म्हणजे दोन तुम्ही पोझिशन्स बनवता. ओके. तर लेट्स से तुम्हाला एक अंदाज आहे की तुम्ही स्टॉक बाय केला 100 रुपीजला आणि तुम्हाला मंथली मुवमेंट माहितीये त्याचा आहे 3 to 4%चा. ठीक आहे. तर मी काय करतो की प्रोटेक्शन घेऊन ठेवतो. प्रोटेक्शन कसं घ्यायचा की 106 रुपीजचा तुम्ही कॉल राईट करू शकता. ठीक आहे. तर कॉल राईट केला, जर का 106 ला गेला तर तुम्हाला फायदा आहे आणि इथेही प्रीमियम जर का मला कलेक्ट होतो. खाली आला तरी मला इथनं प्रीमियम कलेक्ट होतो, तिथेच राहिला तरी इथनं प्रीमियम कलेक्ट होतो. म्हणजे थोडक्यात ते इन्शुअर करायचं असं म्हणतो. इन्शुअर करायचं. ओके. अँड दॅट इन्शुरन्स विल अल्टिमेटली ऍक्ट एज अ रिटर्न बुस्टर इन कमिंग इयर्स. बर. स्टॉक पण इन्शुअर्ड होतं हे मला माहित नव्हतं आजपर्यंत. यू कॅन बाय इन्शुरन्स फॉर युअर पोर्टफोलिओ. अच्छा. बर. आणि यू कॅन कॅपिटलाइज ऑन दॅट. ओके. आता मला एक प्रश्न आहे की पीबीए कॅपिटलच्या अंडर आता तुमची जी कंपनी आहे त्याच्या अंडर तुम्ही अशा कुठल्या वेगळ्या सर्व्हिसेस देताय बरोबर क्लायंटला? बेसिकली फर्स्ट आम्ही जेव्हा पण क्लायंट येतो तर आम्ही ऍज अ ब्रोकर ऍक्ट करतोय. ठीक आहे. तर काही मॉडेल पोर्टफोलिओज आहेत ज्या डिझाईन्ड आहेत फॉर पॅसिव्ह इन्कम. ओके. ठीक आहे. तर क्लायंट तो ऑप्ट करून तो आमच्या इथे एक्झिक्यूट करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल त्याला हेजिंग स्ट्रॅटेजी जर का क्रिएट करायचं तर तो इथे त्याला सिलेक्ट करणार, त्याचा डीमॅट अकाउंट ओपन केला जातो. बरोबर आहे. आणि त्या डीमॅट अकाउंट मध्ये ती स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली जाते. ओके. ती अल्गोसच्या थ्रू होते. ओके. आता सध्या कुठले तू सांगू शकशील? कुठले स्टॉक्स असे आहेत की जे असं काय तू अलाउ नाही करत? कंप्लायन्स आहेत. हा. बेसिकली कन्सल्टर फायनान्शियल ऍडवायझर. ओके. ही विल बी इन अ बेटर पोझिशन टू रिकमेंड यू स्टॉक्स. बरोबर. राईट. ओके. तर स्टॉक्स बाय करताना आम्ही म्हणू शकतो की ठीक आहे तुम्हाला स्टॉक्स जमत नाहीये, टू स्टिक टू इंडेक्स निफ्टी 50. ओके. निफ्टी 50. आणि निफ्टी 50चा वैशिष्ट्य माहिती तुम्हाला? निफ्टी 50 मध्ये टॉप 50 कंपनीज असतात. बर. आजचे नाही, येणाऱ्या 30 वर्षामध्ये पण टॉप 50 कंपनीज असतील तर. अच्छा. बर. ऑटोमॅटिक त्याची स्क्रीनिंगच तशी आहे. बर. त्यात म्हणजे बेस्ट 50 कंपनीजच त्या कंपनीज त्या इंडेक्स मध्ये असतात. अच्छा. मग मी दुसऱ्या स्टॉक्सला का पकडू? बरोबर. तेवढ्याच त्या 50 स्टॉकवर जर मी फोकस केला. माझ्या टीम मध्ये विराट कोहली आहे. बरोबर आहे. रोहित शर्मा आहे. मी खुश आहे ना. ठीक आहे. वैभव सूर्यवंशी असेल, पण जेव्हा तो एक चांगला खेळाडू होईल तर ऑटोमॅटिक टीम मध्ये येईल ना. येईल. करेक्ट आहे. तोपर्यंत विथ द इंडियन टीम. करेक्ट. या 50 याच्यावरच मी फोकस करूयात आणि तिथेच मला खेळायचं. येस. अच्छा. म्हणजे तुमचं हेच म्हणलो की जर का तुम्ही लिगेसी प्लॅनिंग करताय तेव्हा इंडेक्सला स्टिक करा. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही पास ऑन कराल, ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय लेगसी म्हणून पास ऑन करणार, तेव्हाचे 50 कंपनीज. करेक्ट. म्हणजे माझी पुढची येणारी जनरेशन आहे, माझा मुलगा असेल, त्याचा परत मुलगा असेल. बरोबर आहे. म्हणजे हे इंडेक्स म्हणजे ज्या टॉप 50 कंपनी. बरोबर. दॅट इज कॉल्ड इंडेक्स. ओके. अँड दॅट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द जीडीपी ऑफ इंडिया. हो. ओके. म्हणजे सगळे टॉप प्लेयर्स असतील. सो बेसिकली व्हॉट यू आर डुइंग, यू आर बाईंग इंडिया. सॉरी, यू आर बाईंग इंडिया. ओके. आय एम बाईंग इंडिया. अच्छा. ओके. आता नवीन एखादा माणूस असेल असं धरून चालू की बाबा नुकतंच पीजी कंप्लीट झालेला आहे, जॉब आहे लागलेला, जॉबचा अगदी पहिला महिना आहे, बरोबर, तर त्याला ह्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये उतरायचंय. बरोबर. तर त्याच्यासाठी मला काय सांगशील की त्यांनी त्याची सुरुवात कशी करावी?
तो नवीन आहे कारण त्याला काहीच माहित नाही. बेसिकली हम्म. ही शुड स्टार्ट विथ SIPs. ओके. आणि जसं मी म्हणलो कॉर्पस बिल्डिंग कडे त्याचा फोकस असला पाहिजे. बरोबर आहे. जर का ही इफ इट डज इट फॉर 15 years 20 years ही विल डू गुड. ओके ओके. बर. एव्हरी 10 years मध्ये आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोन इंडेक्सेस ठीक आहे. आज निफ्टी समवेअर अराउंड 24,000 आहे आणि सेन्सेक्स 76,000च्या आसपास आहे. एव्हरी 10 years हिस्टॉरिकली निफ्टी बिकम सेन्सेक्स. अच्छा. हा म्हणजे आज 24,000 आहे, 10 वर्षांतर 76,000 तर होईल. ओके. हिस्टॉरिकली झालेलं आहे आणि फ्युचर मध्ये तोच ग्रोथ आहे. बरोबर आहे. आज जीडीपी आपली इंडियाची होते ग्रो 6 to 7%. 6 to 7%. विच इज टॉप परफॉर्मिंग कंट्री. बरोबर आहे. मग मी इंडियावर का बेट नाही करावा? करेक्ट. सो आय शुड बाय इंडिया. राईट. SIP बद्दल तू सांगितलंस आम्हाला आता, तर आम्हाला SWP बद्दल पण सांग. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. बरोबर. तो कसा वर्क होतो? बरोबर. सो SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन येतो. ठीक आहे. तर तुम्ही जो विड्रॉल आहे तो करत करत बाकीचा कॉर्पस वाढण्याचा हा त्याचा पर्पज आहे. ओके. ठीक आहे. तर तुम्ही विड्रॉल रेट कितीचा ठेवता? इट रेंजेस बिटवीन 4 to 6% पर ॲनम. आणि जे तुमचे फंड्स आहेत ते डिप्लॉय होतात हायब्रिड फंड्स मध्ये. ओके. पण ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचा जो ग्रोथचा ऍस्पेक्ट आहे तो तितका होत नाही. तर इज देअर अ बेटर वे टू डू SWP? ऑफकोर्स. म्हणजे SWP बेटर वे मध्ये कसं करावं, तर तुम्ही हा जो हायब्रिड फंड केलेला आहे, यू कंबाईन डेट फंड विथ हेजिंग स्ट्रॅटेजीज. ओके. इट विल गिव्ह मच मोर, इट विल एनहान्स युअर रिटर्न्स जास्त आणि त्यासोबत तुम्हाला विड्रॉलही जास्त मिळतो. बर बर. तर ती जर का तुम्ही स्ट्रॅटेजी वापराल SWP मध्ये तर ती फार बेनिफिशियल राहते. अँड दिस इज मोर बेनिफिशियल फॉर रिटायर्ड पीपल और ज्यांना ऑलरेडी कॉर्पस क्रिएट झालेला. पण त्याचा साधारण कालखंड आपण बघितला, म्हणजे SIP समजा मी 10 वर्ष केलं, बरोबर, तर त्याचा विड्रॉ प्लॅन त्याच्यानंतर सुरू होतो. बरोबर ना? बरोबर. आणि तो मेन पर्पज काय सर्व करतो, तुम्ही कॅश फ्लो एन्जॉय करता, त्यासोबत यू पास द लेगसी ऑन टू द फ्युचर जनरेशन. सो दॅट इज SWP प्लॅन. ओके. येस. सो आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न म्हणजे माझ्या मनात आहे की तुझ्या मते व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस ॲज पर एज इन्व्हेस्टमेंट इज कन्सर्न? ओके. डेफिनेशन ऑफ सक्सेस काय आहे की तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे, जी काही तुम्ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार, इट हॅज टू बी व्हेरी व्हेरी सिम्पल अँड बोरिंग. बोरिंग. बर. जितकं तुमचं इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बोरिंग असेल तितकं तुम्ही वेल्थ जनरेट करणार. अच्छा. जितकी स्ट्रॅटेजी एक्साइटिंग असेल तितकं तुम्ही वेल्थ लूज करणार. अच्छा. सो कीप इट व्हेरी सिम्पल, बोरिंग आणि कीप इट कन्सिस्टंट. त्याला मध्ये कुठे चेंज करत नका. बरोबर आहे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस. सो यू विल गेट सक्सेसफुल इन इन्व्हेस्टिंग. सो आदर्श, थँक्यू व्हेरी मच. तू आमच्या स्टुडिओला आलास आणि अगदी बेसिक प्रश्न मी माझ्या मनातले तुला विचारले. सोप्या शब्दात तू आम्हाला खूप काही नॉलेज दिलंस आज. येस. मलाही फार आनंद झाला आज. आणि निरंजन सरांना एक जे बोलणं आहे की तुम्ही जे काम करताय ते तसंच कंटिन्यू ठेवा. नक्की. फार चांगलं काम करताय. कारण का जो तुमचं नाव आहे चॅनलचं परिवर्तन क्रिएशन, तो तुम्ही खरंच ऍक्च्युअली लोकांच्या जीवनामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही आणू शकता आणि ते प्रत्येक 360 डिग्री तुम्ही कसं आणू शकता, हा जो तुम्ही व्हिडिओ चाललाय तो त्यासाठी मोर अँड मोर पॉवर टू यू अँड होप तुमचा चॅनल अजून ग्रो होईल. येस. थँक्यू आदर्श. येस. आणि तुमच्या व्ह्युअर्स साठी खास आपण एक फ्री ऑफ कॉस्ट फायनान्शियल प्लॅनिंग आपण डिझाईन करून देऊ. हो. तुम्ही ते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही अटॅच करू शकता फाईल. येस, नक्की. दे कॅन फिल आउट अँड जस्ट कम टू अस. थँक्यू. नो ऑब्लिगेशन्स. येस. नाही, ही खरंच खूप मोठी मदत आहे, कारण लोकांना कळतच नसतं की आपण कुठे चाललोय आणि अशी तू लोकांना हेल्प करतोय. सो डबल थँक्स तुला त्यासाठी. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आदर्शनी सांगितल्याप्रमाणे एक लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देणार आहोत, त्याच्यावर क्लिक करा. तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो डिझाईन करून घ्या आदर्शकडनं, जो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथे तुम्ही मेन्शन करा की हा पॉडकास्ट तुम्ही बघितलेला आहे आणि त्यानुसार पुढचं प्लॅनिंग तुम्ही करा. आदर्श तुम्हाला मदत करायला तयार आहेच. तर पुन्हा आपण लवकरच भेटू अशाच एका नव्या कोऱ्या एपिसोडसह आदर्श सारख्या खास व्यक्तींसोबत. धन्यवाद.